विभागांचं जे असत्य कथन करत सरकार आणण्याचा जो दोनदा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला, त्याला जनतेने आता योग्य समर्पक मतदानातून उत्तर दिलं. 25 वर्षानंतर विजयाकडे वाटचाल करताय, किती महत्त्वाचं वाटतं आणि यातनं काय मेसेज येईल असं वाटतं इतर राज्याच्या दृष्टीने? अरे दिल्ली जीती है तो आगे देश में हर राज्य जीतेगा. आता याचा निकालावर बिहारचा परिणाम निश्चित होणार आहे. बिहार अनुकूल असेल, मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये जागा भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे निवडून येतील. काल खरं तर राहुल गांधींनी आरोप केला होता की भाजपमध्ये महाराष्ट्रात मतदान अचानक कसं काय वाढलं, संसदेत काय नाही हो, पराभवाची पूर्वतयारी आहे. तुम्ही तुमच्या परिसरामध्ये नापास होणारे विद्यार्थी असतील ना, एक नापास होणारा विद्यार्थी दाखवा की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो, सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले, अशाच पद्धतीचं सांगितलं जातं. यावर काही फार गंभीरतेने बघण्याचं नाही. जिथं राज्य कर्नाटक जिंकता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही, झारखंड जिंकता तेव्हा काही वाटत नाही, आणि महाराष्ट्र पराभूत झाल्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी कशा काय सुचतात देव जाणे. भाऊ केजरीवाल एकच नाही, भाऊ काँग्रेसला फक्त एक जागेवर आघाडी आहे आता. काय सांगणार, पानिपत झालं काँग्रेसचं दिल्लीमध्ये? असं आहे, कोण्याही पक्षाचं पानिपत झालं असं मी म्हणणार नाही. हे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा मतदार. त्यांनी ज्या पद्धतीचं कर्म केलं तसं मतदार फळ देतो आहे. भाऊ केजरीवाल सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत, 78 मतांनी ते मागे गेले होते. त्यामुळे आप तर सोडा, मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीच्या जनतेने नाकारले. ज्यानी ज्यानी दारूचा हात पकडला, आता दारूचा द हा माणसाला दानवाचा द करतो. त्यांनी दारूच्या ह्याच्यात जे स्कॅम केलं ना, ते स्कॅम हे निश्चितपणे लोकांना आवडत नाही. मग आता काही अमितभाई बोलले नाही, एकनाथ शिंदेही बोलले नाही, त्यामुळे त्या दोघांच्या चर्चेवर मी काय प्रतिक्रिया देणार आहे? कशावर चर्चा झाली, कशाची राजी नाराजी, मला वाटत नाही यावर काही मी प्रतिक्रिया द्यावं. भाऊ, लाडकी बहीण योजनेमध्ये आता स्क्रुटिनी होत आहे, त्याला घेऊन महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे की निवडणुकीच्या तोंडावरच आधी सांगायचं होतं की या योजने